झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजप युवा मोर्चामध्ये सक्रिय असलेल्या पूनम महाजन यांची सचिवपदी नियुक्ती झाली। मुंबईतून किरीट सोमय्या यांना वगळण्यात आले, त्यांच्या जागी महाजन यांच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला। अत्यंत कमी वयात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली। प्रामुख्याने 2014 साली लोकसभा आणि त्याच वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जाते। पूनम महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून पूनम महाजन यांची सचिवपदी निवड झालेली आहे। त्या स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। या आव्हानाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? आयुष्यात आव्हानाकडे आपण नक्की आणि महाजन असल्यामुळे ताकदीने बघतो की काही ना काही चांगलं करून दाखवावं। आणि मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथजींना मनापासून धन्यवाद देते की पूर्ण युवा टीम बनवली आहे, महिलांना तेवढंच स्थान दिलं आहे आणि एक मस्त जोशपूर्ण टीम बनवली। त्यानुसार येणाऱ्या 4 राज्याच्या निवडणुका असो आणि राष्ट्रीय निवडणुका ज्या आम्हाला वाटत याच वर्षी होतील, त्याच्यातून नक्कीच भारतीय जनता पार्टीतून देशाचं भलं होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। तुम्ही भारतीय युवा मोर्चासाठीच्या अध्यक्षपदासाठी आग्रही होता, परंतु तुम्हाला सचिवपद देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात तुमचं काय मत? मी कशासाठी आग्रही नसते आणि युवा मोर्चात मी काम गेले 6 वर्ष करते। आसाम असो, तमिळनाडू असो किंवा महाराष्ट्राचं काम असो, युवा मोर्चाचं काम मी गेले 6 वर्ष करते आणि युवा मोर्चा अध्यक्षपद असो, राष्ट्रीय सचिव असो, मला वाटतं त्यानुसार जबाबदारी एकच आहे। युवकांशी जोडण्यासाठी काही पदाची गरज नसते आणि मला कधीही नव्हती। त्यामुळे आता जी जबाबदारी मिळेल त्याच्यातून काम करून दाखवू टीम BJPमध्ये कसं करता येईल। आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये किरीट सोमय्या नाही आहेत, तर मुंबईचं जी जबाबदारी आहे ती संपूर्णतः तुमच्यावर असणार आहे। तर 2014च्या इलेक्शनच्या संदर्भात तुमची कुठल्या पद्धतीची तयारी राहील? किरीटजी आमचे वरिष्ठ नेता आहेत आणि ते नक्कीच आमचे वरिष्ठ नेता राहतील। त्यांच्याकडून आम्ही खूप शिकलो आहोत आणि अजूनही शिकत राहू। त्यामुळे कार्यकरणात मी असो, ते असो, कोणी याच्याने काही फरक पडत नाही। नेता जे इतक्या वर्षापासून कार्यकर्ते काम करतात ते आमच्यासाठी नेहमीच श्रद्धेय असतात। आणि मुंबईची जबाबदारी हो, मुंबई महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी आमची दुष्काळग्रस्त महाराष्ट्रांची, ते झी 24 तासने खूप काम केले आणि चांगल्या रिपोर्ट दिलेल्या आहेत। तसंच काम आम्हाला करायचं आहे। उद्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत औरंगाबादला आणि मी तिकडून आम्ही जालन्याला दौऱ्यावर चाललो आहोत। तर आत्ता दुष्काळग्रस्त परिस्थितीत भारतीय जनता पार्टीकडून केवढी मदत होऊ शकेल आणि कार्यक्रम तो चालेल। दुसरं, मुंबई हो, येणाऱ्या निवडणुका राष्ट्रीय फार महत्त्वाच्या आहेत आणि यावेळी मुंबईतून 3च्या 3 निवडणुका ज्या आमच्या लोकसभेच्या सीट आम्ही नक्की निवडून येऊ, एवढी तर नक्की आम्ही प्रयत्न करू। जी या होत्या पूनम महाजन, ज्यांनी सांगितले की 2014चे इलेक्शन ही संपूर्णतः महत्त्वाची असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही भक्कम टीम बांधण्यात आलेली आहे। परंतु खरी परीक्षा ही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच असणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह कृष्णात पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।